श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक मक्षरम फुंसा महापातकनाशनम। निर्गुण निराकार परब्रह्म मूर्तिमंत सगुण स्वरूपामध्ये या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झालं आणि त्या भगवान परमात्म्याने या मृत्यूलोकामध्ये येऊन जेवढं म्हणून काही चरित्र केलं बाप, त्या चरित्राचं चिंतन आपल्या या परमपवित्र भूमीमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमातून खास करून संपूर्ण तरुण मंडळींच्या कुशल नेतृत्वाच्या माध्यमातून आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण बिरुदेव महाराज यांच्याही सुंदर प्रकारच्या कुशल नेतृत्वाने गावातील संपूर्ण ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे आदरणीय श्रीधर आप्पा असतील, पंचक्रोशीतील ज्येष्ठ मंडळी आमचे आदरणीय शिवाजी भाऊ असतील, या सर्व तरुणांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्हा सर्व भक्तगण वृंदांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा आपला सुंदर प्रकारचा रामकथा रूपी सत्संग सोहळा। मी नेहमी रामकथेबद्दल बोलतो आणि कालही महात्म्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलून गेलो। रामकथा ही परमपावनीय कथा आहे। अनाथ जीवाला सनाथ बनवण्याची ताकद माझ्या या रामकथेमध्ये आहे। आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करून देणारी जर कुठली कथा असेल तर ती भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्रजींची कथा आहे। आणि अशा या परमपवित्र धर्मशास्त्राचं आपल्या या परमपवित्र भूमीमध्ये आयोजन होतंय महाराज। हे एक नाही तर अनंत जन्माची आपली खऱ्या अर्थाने पुण्याई आहे बरं का। कारण इतर योनीमध्ये हे रामकथा श्रवण करण्याचं ज्ञान नाही। मला सांगा, गाढव कोणी इथं समोर मंडपामध्ये येऊन बसतं का? एखादं गाढव आलं रामकथा ऐकायला लागलं? हा, एखादं कुत्र समोर बसलंय मांडी घालून सुंदर प्रकारची रामकथा श्रवण करायला लागलंय, कधी ऐकलंय का? कधी पाहिलंय काय आपण? हा, पण मोठं दुर्भाग्य महाराज या मानव जातीचं। तुम्हाला सांगू का, अहो हे श्वापद जनावर सुद्धा परमार्थ करायला लागलेत, पण माणसं परमार्थ करण्याकरता तयार व्हायला तयार नाहीत महाराज। हा, तुम्ही बघा माऊली ज्ञानोबरायच्या परमपवित्र सानिध्यामध्ये एक तिथं कुत्रा होता महाराज। काय ज्ञान होतं त्याच्याकडे? काहीच नाही ना। हा, परमार्थ करण्याचं ज्ञान नाही, भजन करण्याचं ज्ञान नाही, पण नित्य माऊली ज्ञानोबरायची जर आरती आणि महापूजा जर सुरू झाली तर ते महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश करायचं आणि माऊली ज्ञानराजांच्या समोर महाराज बसायचं त्या राऊळामध्ये बरं का। कोण? तो कुत्रा। एकादशीच्या दिवशी त्याच्या समोर तुम्ही पंचपक्वान्नाचं संपूर्ण ताट जरी समोर ठेवलं तरी सुद्धा त्या पंचपक्वान्नाला सुद्धा महाराज ते स्पर्श करत नव्हतं एकादशीच्या दिवशी। आज हरिदिनी आहे, आवाज कमी कर, आज हरिदिनी आहे, एकादशी आहे हे कळत होतं महाराज कोणाला? त्या कुत्र्याला सुद्धा कळत होतं। पण हल्ली खूप मोठं दुर्भाग्य की माणसाला सुद्धा परमार्थ कसा करावा याचं ज्ञान हल्ली राहिलं नाही बरं का। हा, वास्तविक पाहता इतर योनीचा आणि आपला जर विचार केला तर इतर योनीमध्ये रामकथा श्रवण करण्याचं, परमार्थ करण्याचं ज्ञान भगवान परमात्म्याने घातलं नाही महाराज। आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे निज्ञान जान सर्वथा सेना। आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, सगळ्या योनीला सारखं दिलंय भगवान परमात्म्याने बरं का। पण एकलं एक त्या भगवान परमात्म्याची साधना करण्याचं, रामकथा श्रवण करण्याचं ज्ञान कशामध्ये घातलं असेल तर ते तुमच्या आमच्या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये घातलंय महाराज। पण एवढे बिलिंदर माणसं आहेत काय सांगावं तुम्हाला, सुंदर प्रकारचं नरशरीर प्राप्त होऊन सुद्धा परमार्थाकडे आकर्षित होत नाहीत। का होत नाहीत? माऊली ज्ञानोबराय सांगतात, पुय पंखीचे किडे काय चिळसे घेसी। याच्यावर एका शास्त्रकाराने आप्पा बरं का
सुंदर प्रकारचा दृष्टांत सांगितलाय. विप्रास्मिन् नगरे को महान को दाताः रजको ददाति वसनं गृहीत्वा निशिप्पात् को दक्षः परदार वित्ते हरणे सर्वेपि दक्षो जनः कस्मात् जीवासी हे सखे विषकृमिन्यायेन जीवाम्यहम्. शास्त्रकारांनी हा सुंदर प्रकारचा दृष्टांत सांगितलाय. मराठीतून सांगतो बरं का आपल्या समोर, ऐका. एक पांथस्थ रस्त्याने जात असताना तहानेने व्याकुळ झाला. गाव समोर दिसलं. गावाच्या शेजारी एक गुरं चारणारा माणूस पण पाहिला. त्या गुरं चारणाऱ्या माणसाकडे हा सद्ग्रहस्थ गेला आणि यांनी सांगितलं, विप्रास्मिन् नगरे को महान. तुमच्या गावामध्ये एखादा मोठा व्यक्ती आहे का की ज्याच्याकडे जाऊन मी 2 घास मागू शकतो? त्या गुरं चारणाऱ्या माणसाने सद्ग्रस्ताने सांगितलं, बाबा आमच्या गावामध्ये दान धर्म करण्यामध्ये कोणी मोठा नाही. आमच्या गावामध्ये तालम दुर्माणाम, ताडाचं झाड मोठे म्हणे बरं का. ताड माड आपण म्हणतो ना, वाढतं ते भरपूर झाड. पुन्हा परत विचारलं, अरे तुमच्या गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची दक्षता घेण्याकरता एखादा कोणी आहे का? को दक्षः. त्यांनी सांगितलं, आमच्या गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणचार करण्याकरता दक्षता नाहीत. आमच्या गावामध्ये दक्ष लोक कशामध्ये सांगू का? परदार वित्ते हरणे सर्वेपि दक्षो जनः. परदारा गमन करण्यामध्ये आणि परपैसा हरण करण्यामध्ये आमच्या गावातले सगळे लोक दक्ष आहेत. आणि असं वैतागून महाराज शेवटचा त्याने प्रश्न विचारला, अरे बाबा कस्मात जीवासी हे सखे, अशा दलिंदर गावामध्ये तू कसा वास्तव्य करतोस? त्याने जे उत्तर दिलंय तेच माऊली ज्ञानोबराय बोलतात, पुय पंखीचे किडे काय चिळसे घेसी. जसं एखाद्या गटारीतल्या किड्याला त्या गटारीची किळस अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही ना, ऐका, तद्वत तुम्हाला आम्हाला या संसार रूपी गटारीची किळसच निर्माण होत नाही. म्हणून तर तुम्ही आम्ही परमार्थ करत नाहीत महाराज. परंतु नरदेह निधान लागले हाती. तुम्हाला आम्हाला सुंदर प्रकारचं हे नरशरीर प्राप्त झाले महाराज. ही चालत आलेली खऱ्या अर्थाने रामकथेच्या माध्यमातून तुमच्याकडे संधी आहे. आणि त्या संधीचं कसं सोनं करायचंय ना, ते सोनं कसं करायचं हे मी या रामकथेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडेल महाराज. ऐका, हा सुंदर प्रकारचा योग आहे महाराज. एक नाही, अनंत जन्माची खऱ्या अर्थाने तुमची पुण्याई, अनंत जन्माचं खऱ्या अर्थाने तुमचं सुकृत उदयाला आलं. म्हणून तर भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्रजींची परमपवित्र कथा तुम्हाला श्रवण करायला भेटते महाराज. आपल्या या वैश्विक सनातनी हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे धर्मशास्त्र सांगितलेत. अनेक प्रकारचे धर्मशास्त्र सांगितलेत. आणि त्या धर्मशास्त्रावरती, त्या धर्मग्रंथावरती खूप मोठी निष्ठा असायची आपल्या या वैश्विक सनातन हिंदू धर्मवासियांची बरं का. पण हल्ली जर आपण पाहिलं तर कुठंतरी पंढरपूरला आपण चलता चलता बाजारला म्हणून जातो बरं का भाऊ. तिथं गेल्याच्या नंतर पंढरपुरावरून काहीतरी वारीवरून आणायचं म्हणून एखादं पुस्तक घेऊन येतो. पुस्तक सुद्धा त्या गीतेला म्हणतात काही काही माणसं बरं का. अरे गीता हा ग्रंथ आहे, ग्रंथ नव्हे तो श्रीकृष्ण स्वतः भगवान परमात्म्याने आपल्या वाङ्मयन मूर्तीच्या माध्यमातून आपलं स्वरूप त्या धर्मशास्त्रामध्ये महाराज सुंदर प्रकारचं काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे निजधाम गतीला जात असताना. म्हणून हे पुस्तकं नाहीत, हे तुमचं आमचं खऱ्या अर्थाने मस्तक आहे महाराज. पण तेवढ्या श्रद्धेने आपण त्याला शरण गेलं पाहिजे. आपण कुठंतरी पंढरपूरला जातो, एखादं गीताचं पुस्तक तिथून घेऊन येतो, कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये घरामध्ये पडलेलं असतं धूळ खात बरं का. ते फक्त पाडव्यालाच बाहेर येतं, त्याच्यावरची धूळ साफ करण्याकरता बरं का. ही श्रद्धा आहे आपली. पण वैश्विक सनातन हिंदू धर्माची जर श्रद्धा आपण जर पाहिली महाराज, बघा तुम्ही, अरे स्वतःचा प्राण जरी गेला तरी आपल्या धर्मशास्त्राला गालबोट न लागू देण्याची खऱ्या अर्थाने परंपरा आहे आपल्या हिंदू धर्मीयांची. मी आवर्जून आपल्या समोर आठवलं म्हणून सांगून जाईल. ऐका ना, रामकथा तर तुम्ही ऐकलेलीच आहे आणि त्या रामकथेवर मी चिंतन तुम्हाला सांगणारच आहे. पण ही गोष्ट तुमच्या समोर मांडणं अतिशय महत्वाचं आहे महाराज. ऐका, किती श्रद्धा असली पाहिजे आपली या धर्मशास्त्रावरती, धर्मग्रंथावरती. तुम्हाला सिकंदर माहिती आहे? सिकंदर, त्या सिकंदराची महत्वाकांक्षा होती की या संपूर्ण विश्वामध्ये आपलं अधिराज्य असावं आणि संपूर्ण जग जिंकत महाराज तो सिकंदर निघाल्याच्या नंतर भारत भूमीमध्ये ज्या वेळेस तो आक्रमण करण्याकरता चालला त्यावेळेस त्याच्या बापाने त्याला अडवलं, सांगितलं, सिकंदरा, ए सिकंदरा, अरे तू भारत भूमीमध्ये आक्रमण करण्याकरता जातोयस, भारत भूमी जिंकण्याकरता जातोयस, तुला नाही जिंकता आली ना तर काही हरकत नाही, पण त्या भारतामध्ये गेल्याच्या नंतर तू एक ऋग्वेदाची संहिता मात्र तू नेमकी घेऊन ये. सिकंदराला वाटलं भारत ही सोन्याची चिडिया म्हणून ओळखल्या जाते. अनेक प्रकारच्या धरधान्य समृद्धीने सुंदर प्रकारचे भांडार भरलेले आहेत.
अनेक प्रकारचे मंदिराचे गोदाम आहेत महाराज, अनेक प्रकारच्या नवरत्नांनी भरून उरलेले आहेत. मला नवरत्न आणायला सांगितले नाही. कोहिनूर हिऱ्यासारखा हिरा त्या भारतामध्ये आहे. आणि ही संपूर्ण धनसंपदा असताना सुद्धा एक ऋग्वेदाचं पुस्तक मला आणायला सांगितलंय म्हणे या म्हाताऱ्याने. याला काही कळतं का नाही? वयाच्या मानाने याची बुद्धी सुद्धा भ्रमिष्ट झालेली असावी, पण काही हरकत नाही. आपल्या बापाची इच्छा आहे ना, आपण त्याच्याकरता ते ऋग्वेदाचं पुस्तक आपण भारतामधून आणू. त्याला काय माहिती होतं महाराज या ऋग्वेदाचा काय अधिकार आहे? हा, तो सिकंदर भारतामध्ये आला. आता ऐका, भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण महाराज भारतभूमी आपल्या स्वतःच्या आधिपत्याखाली घ्यायला सुरुवात केली. इकडं तिकडं ऋग्वेदाचं ते पुस्तक, तो ग्रंथ बघायला सुरुवात केली. कुठेही ऋग्वेदाचा तो ग्रंथ दिसायला तयार नाही. बघता बघता त्याला असं सापडलं की पंजाब प्रांतामध्ये एक शतपथ ब्राह्मण आहे. त्या शतपथ ब्राह्मणाकडे ऋग्वेदाची संहिता आहे असं कळाल्याबरोबर आपलं संपूर्ण सैन्य घेऊन महाराज तो सुंदर प्रकारचा पंजाब प्रांतामध्ये आला. पंजाबमध्ये आल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाच्या वाड्याच्या भोवती संपूर्ण सैनिकाचा पहारा बसवला. आता ऐका, आतमध्ये घरात प्रवेश केला. ब्राह्मणाच्या मानेवरती तलवार ठेवली आणि सांगितलं की हे मूर्ख ब्राह्मणा, तुझ्याकडे तो ऋग्वेदाचा ग्रंथ आहे, ते ऋग्वेदाचं पुस्तक आहे, माझ्या स्वाधीन कर, नाहीतर धडा वेगळं शिर तुझं केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस सिकंदराकडे करुणायुक्त अंतःकरणाने त्या ब्राह्मणाने पाहिलं आणि सांगितलं, सिकंदर महाराज, मी हा धर्मग्रंथ तुम्हाला द्यायला तयार आहे, पण एक काम करा ना, माझ्या ह्या वाडवडिलांनी आतापर्यंत परंपरेने ते सांभाळत आणलेलं खऱ्या अर्थाने धन्य हो, कितीतरी प्राण पणाला लावून हे आतापर्यंत हा ऋग्वेदाचा ग्रंथ आम्ही सांभाळलाय. फक्त आजच्या दिवस पारायण करण्याकरता, मला वाचण्याकरता तुम्ही द्या. उद्या ब्राह्मी मुहूर्तावरती 4-5च्या सुमारास मी तुमचा हा ग्रंथ स्वाधीन केल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्याबरोबर सिकंदराला ही दया आली आणि वाटलं याच्या वाडवडिलांनी कित्येक दिवस हा खऱ्या अर्थाने सांभाळत आणलाय आणि काही हरकत नाही याला एक दिवस पारायण करण्याकरता देण्याकरता. महाराज रात्रभर त्या ऋग्वेदाचा ग्रंथ त्या ब्राह्मणाने आपल्या समोर ठेवला. सिकंदर स्वतः पहारा देत त्या दरवाजावरती बसला, हातामध्ये तलवार घेऊन. ऐका, त्या ब्राह्मणाने सुंदर प्रकारचा समोर यज्ञकुंड पेटवला. आपल्या 10 वर्षाचं जे मूल होतं ते मूल समोर बसवलं. ऋग्वेदाचं सुंदर प्रकारचं एक पान वाचायचं, ते आपल्या 10 वर्षाच्या मुलाला ऐकवायचं. पूर्वीचे ब्राह्मण भाऊ हे एक पाठे असायचे बरं का शिवाजी भाऊ. एकदा ऐकलं रे ऐकलं की त्यांच्या ते पाठ व्हायचं बरं का. असे एक पाठे असायचे, कारण त्या काळातल्या ब्राह्मणांचं आचारही चांगला होता, खाणंही चांगलं होतं. हा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता आचारही भ्रष्ट झाला. कोणाला म्हणायचंय ब्राह्मण, कोणाला म्हणायचंय जो क्षत्रिय आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे त्याला ब्राह्मण म्हणायचंय. संपूर्ण माणसं हे जन्माने क्षुद्रच असतात महाराज, पण संस्कारात द्विज उच्चते. ज्याचे 16ही संस्कार विधिवत पूर्ण झालेत त्याला खऱ्या अर्थाने ब्राह्मण म्हणायचं. आणि पूर्वीचे ब्राह्मण हे एक पाठे असायचे. त्या 10 वर्षाच्या मुलाने त्या ऋग्वेदाचा संपूर्ण तो ग्रंथ श्रवण केला आणि पाठ केला. एक ऋग्वेदाचं पान वाचून दाखवलं की त्या मुलाने ते पाठ करायचं, त्या ऋग्वेदाच्या ग्रंथामधून ते पान फाडायचं आणि पुन्हा परत महाराज सुंदर प्रकारचं त्या अग्निकुंडामध्ये टाकून त्याला भस्म करून टाकायचं त्या पानाला. बघता बघता संपूर्ण 4च्या सुमारास संपूर्ण ऋग्वेदाचं ते पुस्तक, तो ग्रंथ जाळून टाकला महाराज. कोणी? त्या ब्राह्मणाने. सिकंदराने 4च्या सुमारास आतमध्ये प्रवेश केला. शेवटचं पान हातामध्ये शिल्लक त्या ब्राह्मणाच्या राहिलं होतं, तेही सिकंदराला पाहून स्वाहा म्हणून त्या अग्निकुंडामध्ये टाकून दिलं महाराज. टाकून दिल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकाला सिकंदराची गेली. धावत पळत गेला. हातामधलं जे खड्ग होतं, शस्त्र होतं, ते शस्त्र मानेवर ठेवलं आणि सांगितलं, मूर्ख ब्राह्मणा, अरे तुझ्यावर विश्वास मी ठेवला आणि विश्वासघात तू केलास. हा, संपूर्ण ऋग्वेदाचा तो ग्रंथ पुस्तक तू जाळून भस्मीभूत केलाय. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, विश्वासघात केला. आता माझ्या तावडीतून तुला कोणीही सोडवू शकत नाही. त्यावेळेस त्या सिकंदराच्या हाताला पकडलं या ब्राह्मणाने. आता ऐका, कान उघडे ठेवून. ब्राह्मणाने हाताला पकडल्याबरोबर सिकंदराला सांगितलं की होय सिकंदरा, ए सिकंदरा, हे जे 10 वर्षाचं माझं जे मूल आहे ना, या मुलाने ऋग्वेदाचा संपूर्ण ग्रंथ श्रवण केलेला आहे आणि तो त्याच्या पाठ झालेला आहे. एक काम करा, माझा हा 10 वर्षाचा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतो,
पण माझ्या धर्मग्रंथाला गालबोट न लागू देण्याची आमची परंपरा आहे. अरे स्वतःचा प्राण जरी द्यायची वेळ आली तर आपल्या धर्मशास्त्राला आणि धर्मग्रंथाला गालबोट लागू देत नव्हते महाराज. ही खऱ्या अर्थाने आपली वैश्विक सनातन हिंदू परंपरा आहे. काय देत नाहीत महाराज. प्रत्येक सूत्राचं सुंदर प्रकारचं उत्तर जर कोण सांगत असेल तर ही धर्मशास्त्र सांगत असतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जर जीवनामध्ये असेल ना तर तुम्ही प्रत्येक धर्मशास्त्राला धर्मग्रंथाला जर विचारली, माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला तुम्ही विचारा, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या श्री गाथेला विचारा, मी तर असं म्हणेल या विश्वामध्ये असं एकही घटना नाही आणि या विश्वामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी गाथेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगितली नाही. या विश्वामध्ये अशी एकही गोष्ट नाही की माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराज सुंदर तुम्हाला आम्हाला सांगितली नाही. या विश्वामध्ये अशी एकही घटना किंवा एकही गोष्ट नाही महाराज की जी व्यासांनी आपल्या सुंदर प्रकारच्या श्रीमद भागवत ग्रंथ असेल, ऐका 18 पुराण असतील, महाभारतासारखं महापुराण असेल, त्या महाभारताच्या महापुराणामध्ये ग्रंथित केलं नाही अशी एकही गोष्ट या विश्वामध्ये शिल्लक नाही. म्हणून या संपूर्ण जगताचं ज्ञान हे व्यासांचं उष्ट म्हणून सांगितलं जातं बरं का. म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्रय आपण म्हणतो ना. खऱ्या अर्थाने ही धर्मशास्त्र तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तुम्ही कुठलाही प्रश्न माझ्या रामकथेला विचारा महाराज. ही प्रस्तावना आपल्या समोर ठेवतोय, ऐका ना. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, प्रापंचिक ज्ञान असू द्या किंवा व्यावहारिक ज्ञान असू द्या किंवा परमार्थिक आध्यात्मिक ज्ञान असू द्या, तुम्ही कुठलाही प्रश्न माझ्या रामकथेला विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणारी जर कुठली कथा असेल तर ते माझं हे रामचरित्र आहे बरं का. तुम्ही म्हणाल महाराज परमार्थ शिकवणारे ग्रंथ आहेत पण व्यवहार पण शिकवतात का, प्रपंच पण शिकवतात का? हो, प्रपंच आणि व्यवहार सुद्धा शिकवतात बरं का ही धर्मशास्त्र. तुम्ही म्हणाल महाराज कशावरून? बघा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मी, ऐका. एक रामायणाचे महाराज अतिशय विद्वान होते महाराज, एक सद्गृहस्थ. सकाळी उठलं की सुंदर प्रकारचं रामायणाचंच वाचन करायचं, रात्री झोपताना सुद्धा रामायणाचंच वाचन करायचं. इकडं तिकडं काम धंदा करून कुठंतरी थोडाफार वेळ भेटला आप्पा बरं का, रामायण ग्रंथ काढायचा आणि वाचत बसायचं. एवढा रामायणावरती त्याची नितांत श्रद्धा बसली, रामायणाशिवाय कर्मायला सुद्धा तयार नाही. बाहेर गावी फिरायला जरी जायचं असेल तर आपल्या पिशवीमध्ये महाराज सुंदर प्रकारचा वस्त्रामध्ये गुंडाळलेला तो रामायण नावाचा ग्रंथ असायचा. एक दिवस ते सद्गृहस्थ सुंदर प्रकारचं मार्गक्रमण करण्याकरता त्यांच्या गावावरून निघाले. आता ऐका, रेल्वे स्टेशन मध्ये आले. रेल्वेला येण्याकरता उशीर होता म्हणून त्यांना असं वाटलं की इथं आपण रामायण जर वाचलं तर काय हरकत आहे. म्हणून आपल्या पिशवीमधून सुंदर प्रकारचं ते रामायण काढलं महाराजांनी, वाचायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये नवीनच लग्न झालेलं तिथून एक चाललेलं होतं बरं का जोडपं. 2 जण पती पत्नी चालले. आता आपल्या पत्नीवर इम्प्रेशन पडण्यासाठी ते त्या म्हाताऱ्या सद्गृहस्थाला म्हणायला लागले की ओ बाबा तुम्हाला काही कळतं का नाही म्हणे. अहो इकडं लोक चंद्रावर चालले, या संपूर्ण वायुमंडलामध्ये आकाश मंडलामध्ये किती ग्रह आहेत याचे शोध लावायला लागलेत. मंगळावर सुद्धा पाण्याचा शोध लावायला लागलेत तिथं. आणि तुम्ही त्रेतायुगामध्ये घडलेले ते रामचरित्र आता समोर घेऊन वाचता, तुम्हाला काही कळतं का नाही म्हणे. महाराज त्या म्हाताऱ्या बाबांनी सांगितलं, सद्गृहस्थांनी सांगितलं, मला त्या रामायण श्रवणामध्ये आणि त्या वाचण्यामध्येच आनंद होतो रे, म्हणून तर मी ते वाचतो. एकही उलट आर्थी शब्द ते बाबा बोलले नाहीत. ते 2 जण पती पत्नी होते ते निघून गेले. तेवढ्यामध्ये रेल्वे आली आणि रेल्वे आल्याच्या नंतर दोघही नवरा बायको महाराज त्या रेल्वेच्या पाठीमागे पळायला लागले. हे महात्म्यांनी सुद्धा आपला धर्मशास्त्र रामायण महाराज सुंदर प्रकारचं वस्त्रामध्ये गुंडाळलं, आपल्या पिशवीमध्ये टाकलं आणि टाकल्याबरोबर रेल्वेमध्ये बसले. आता ऐका, 9-10 किलोमीटर अंतरावर रेल्वे चालून गेल्याच्या नंतर तिकडून कोणतरी ओरडत येत होतं, माझी बायको पाहिली का, माझी बायको पाहिली का. त्या महात्म्याच्या जवळ आरोळी देत देत मोठ्याने ओरडत ओरडत महाराज ते आलं. त्या महात्म्यांनी सुद्धा ओळखलं की हे तेच गिराय की मला म्हणत होतं लोक चंद्रावर गेले तर तुम्ही रामायण वाचत बसला. त्या महात्म्याने महाराज त्या तरुणाच्या हाताला पकडलं आणि सांगितलं की इकडं तिकडं तू मोठमोठ्याने ओरडत चाललास, नेमकं काय झालंय तुला. ते म्हणे काही नाही, तुम्ही माझी बायको माझ्या सोबत पाहिली होती म्हणे प्लॅटफॉर्मवरती, मी तुम्हाला म्हटलं होतो, बोललो होतो, माझी बायको तुम्ही या डब्यामध्ये कुठे पाहिली का रेल्वेमध्ये. त्या महात्म्याने सांगितलं तुझी बायको तर मी पाहिली नाही, पण एक सांगू का म्हणे मूर्खा, आता मी रामायण का वाचतो म्हणे. तू जर तुझ्या जीवनामध्ये जर ज्ञानेश्वर महाराजाच्या मुखातून रामकथा कधी काळी श्रवण केली असती बरं का,
तू जर कधी रामायणाचा ग्रंथ जर समोर ठेवून जर वाचला असता कधी काळी, तर ही वेळ तुझ्यावर आली नसती. ते म्हणे हे सुद्धा तुमच्या रामायणामध्ये आहे का? त्या महात्म्याने सांगितलं म्हणे हे सुद्धा आमच्या रामायणामध्ये आहे. ते म्हणे कस काय, कुठे? ते म्हणे बघ ना, ज्यावेळेस मातृपितृवचन खरं करण्याकरता भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाले. आता ऐका, वनवासाला निघाल्याच्या नंतर शृंगवेरपुरामध्ये भगवान परमात्मा येतात. राजा गुहकाच्या पाहुणचाराचा स्वीकार करून भगवान परमात्मा गंगा नदीच्या तटावरती येतात. आणि गंगा नदीच्या तटावरती आल्याच्या नंतर एका वटवृक्षाच्या मुळीला सुंदर प्रकारची एक नौका बांधलेली होती. महाराज ऐका, ती नौका पाण्यामध्ये सोडलेली होती. आणि भगवान परमात्म्याचा अनन्य भक्त असणारा भक्तराज केवट त्याच वटवृक्षाच्या सावलीला बसलेला होता. आता ऐका, अरे ज्याच्याकडे सरतपान, अंगिरा, भरद्वाज, अगस्त्य, मार्कंड्य यासारख्या थोर ऋषीगण मंडळीने मागणी मागावी. महाराज ज्याच्याकडे स्वतः इंद्रचंद्राधिक देवतांनी मागणी मागावी, नवे ज्याच्याकडे स्वतः भगवान शिवांनी ब्रह्मादिकांनी मागणी मागावी, आज ते निर्गुण निराकार परब्रह्म मूर्तिमंत सगुण स्वरूपामध्ये राम अवतारामध्ये एका हीन कुळामध्ये दीन कुळामध्ये जन्माला आलेल्या भक्तराज केवटाच्या समोर मागणी मागतात. या प्रसिद्ध प्रकरणाची सुरुवात गोस्वामी तुलसीदासजी मांगी या शब्दापासून करतात बरं का. आ मांगी नावन केवटु आना, मांगी नावन केवटु आना, जय जय राम श्री राम, जय राम जय जय राम. मांगी नावन केवटु आना, मांगी नावन केवटु आना, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कहीं तुम्हारा मरम मैं जाना, कहीं तुम्हारा मरम मैं जाना. बोला बोला. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कहीं तुम्हारा मरम मैं जाना, कहीं तुम्हारा मरम मैं जाना. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. मांगी नावन केवटु आना, कहीं तुम्हारा मरम मैं जाना. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. अरे ज्याच्याकडे थोर ऋषीगण मंडळीने मागणी मागावी, ऐका, हे संपूर्ण जगत ज्याच्याकडे मागणी मागतंय आज ते निर्गुण निराकार परब्रह्म भक्तराज केवटाच्या समोर मागणी मागतंय बर का. केवटाने सांगितलं मी पलीकडच्या तीरावरती जाण्याकरता नौका द्यायला तयार आहे, पण प्रभू जो प्रभू पार अवसिका चहू मोहीपद पदुम पखारन कहू. जर तुम्हाला पलीकडच्या तीरावरती जायचं असेल तर तुम्ही मला आज्ञा करा, मी तुमच्याकडे मागणार नाही की माझ्या चरणाचं प्राक्षलन कर. मला सुंदर प्रकारची आज्ञा दिली. आता ऐका, चरणाच्या प्राक्षलनाची आज्ञा दिल्याच्या नंतर पूजा करण्याची, पाय धुण्याची आज्ञा केल्याच्या नंतर भगवान परमात्मा नौकेमध्ये बसायला निघाले. आणि नौकेमध्ये बसायला निघाल्याच्या नंतर अगोदर आपल्या पत्नीला महाराज नौकेमध्ये बसवलं बरं का. आता ऐका, नंतर लक्ष्मण भैयाला नौकेमध्ये बसवलं आणि नंतर सगळ्यात शेवटी भगवान परमात्मा नौकेमध्ये बसले. तू जर कधी काळी जर रामायण ऐकलं असतं तर तुझी बायको त्या प्लॅटफॉर्मवर विसरून राहिली नसती. अगोदर तो तुझ्या बायकोला रेल्वेमध्ये बसवलं असतं.
म्हणजे व्यावहारिक ज्ञान जरी असेल तर त्या सूत्राचं उत्तर देणारी जर कुठली कथा असेल तर ती खऱ्या अर्थाने हे धर्मशास्त्र रामकथा आहे महाराज. आणि अशा या परमपवित्र धर्मशास्त्राचं आपल्या या परमपवित्र भूमीमध्ये आयोजन होत आहे. ही एक नाही अनंत जन्माची खऱ्या अर्थाने आपली पुण्याई आहे. त्या रामकथेला प्रारंभ करत असताना सर्वच संतांनी महाराज सुंदर प्रकारच्या भगवान गणेशाच्या वंदनेपासून सुरुवात केली बरं का. सर्वांनी प्रेमपूर्वक भगवान गणेशाची वंदना करायची. ओम नमो जी अनादि आद्या, 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 ओम नमो जी अनादि आद्या. वेद वेदांत वेदा, वेद वेदांत वेदा, वेद वेदांत वेद्या, वेद वेदांत वेद्या. वंद्या हि परम वंद्या, 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 वंद्या हि परम वंद्या. सुसंवेद्या श्री गणेशा, संवेद्या श्री गणेशा, सुसंवेद्या श्री गणेशा, स्वसंवेद्या श्री गणेशा. ओम नमो जी अनादि आद्या, ओम नमो जी अनादि आद्या, ओम नमो जी अनादि आद्या, ओम नमो जी अनादि आद्या. ओम नमो जी अनादि आद्या, वेद वेदांत वेद्या, वंद्या हि परम वंद्या, सुसंवेद्या श्री गणेशा, वर्णानाम अर्थ संधानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानां च कर्तारो, वंदे वाणी विनायको, भवानी शंकरं वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्यां विना न पश्यन्ति, सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं सुसंवेद्या श्री गणेशा, स्वसंवेद्या श्री गणेशा, सुसंवेद्या श्री गणेशा, स्वसंवेद्या श्री गणेशा. ओम नमो जी अनादि आद्या, ओम नमो जी अनादि आद्या, ओम नमो जी अनादि आद्या, ओम नमो जी अनादि आद्या. ओम नमो जी अनादि आद्या, वेद वेदांत वेद्या, वंद्या हि परम वंद्या, स्वसंवेद्या श्री गणेशा, वर्णानाम अर्थ संधानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानां च कर्तारो, वंदे वाणी विनायको. सर्वच संतांनी आपल्या ग्रंथ सिद्धी करता ऐका ग्रंथाला प्रारंभ करत असताना भगवान गणेशाची वंदना केली. का केली? कारण भगवान गणेश हे बुद्धीचे अधिष्ठात्री देवता आहे आणि ग्रंथ सिद्धी करता एक तर बुद्धी लागते. बरं बुद्धीचीच वंदना केली का फक्त गणेश स्वरूप? नाही, तर सरस्वती मातेची सुद्धा वंदना केली बरं का. वर्णानाम अर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानां च कर्तारो, वंदे वाणी, वाणी नाम सरस्वती, विनायको म्हणजे बुद्धीची अधिष्ठात्री देवता भगवान गणेशाची ही वंदना केली आणि माता सरस्वतीची सुद्धा वंदना केली. एक तर ग्रंथ सिद्धी करता बुद्धीही लागते आणि वाणी सुद्धा लागते. काही माणसाकडे बुद्धी असते पण वाणी नसते बरं का. त्याच्या ग्रंथचे ग्रंथपाठ असतात पण काय सांगावं हेच कळत नाही समाजामध्ये. हा मग तीही ग्रंथ सिद्धी होत नाही. बरं काहीकडे निस्ती वाणी असते, निस्तं पोपटासारखं पोपटपंची बोलतं महाराज ते, पण डोक्याचा भागच नसतो ना. मग त्याने ग्रंथाच्या माध्यमातून काय उपदेश करावा समाजाला? एक तर वाणी सुद्धा लागते आणि दुसरी गोष्ट बुद्धी सुद्धा लागते. भगवान गणेशाची म्हणून वंदना केली बरं का. मग तुम्ही एक प्रश्न मला विचारायला ऐका. आपल्या जर संपूर्ण वैश्विक सनातन जेवढा म्हणून काही वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी सांप्रदायिक संतांचा एकविध भाव होता बरं का पंढरीश पांडुरंग परमात्म्यावरती.
आपल्या जवळचेच पंढरपूर निवासी नामदेव महाराजांचं उदाहरण मी आपल्या समोर ठेवेल. महाराज, ही भूमी मंगळवेढे ही संतांची भूमी आहे. जवळपास 8 ते 10 संत फक्त मंगळवेढ्यामध्ये झालेले आहेत. कानोपात्र असेल बरं का, दामाजी पंत असतील, चोखामेळा असेल, यासारखे अनेक सुंदर प्रकारचे भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त या आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रगट झालेत. एक नाही, अनंत जन्माची आपली पुण्याई महाराज, त्यांच्या नंतर आपण जन्माला आलो. त्यांनी आपल्याला अगोदर खऱ्या अर्थाने मार्ग दाखवलाय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा. आणि या संपूर्ण संत मांदियाळीकडे जर आपण पाहिलं तर महाराज हे पांडुरंग सोडून दुसऱ्याला देवच मानत नव्हते. नामदेव महाराज तर एवढं शिखर होतं भक्तीच्या कोटीमधलं, सांगू का तुम्हाला. नामदेव महाराज तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याला म्हणत होते, पांडुरंगा, ए पांडुरंगा, कटेवर कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कमरेवर हात नाहीत ना त्या देवाचं दर्शन आपण घेणार नाही. कोण म्हणत होतं? नामदेव महाराज म्हणत होते. गोड प्रसंग आहे, मी आपल्या समोर तीर्थावळीमध्ये आपल्या समोर सांगून जाईल. महाराज ऐका, काय झालं, एकदा माऊली ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करण्याची खऱ्या अर्थाने इच्छा निर्माण झाली. आणि श्री क्षेत्र आळंदी मधून माऊली ज्ञानोबराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं सुंदर प्रकारची आज्ञा घेण्याकरता दर मुक्काम दर कोस करत सुंदर प्रकारचं आळंदी क्षेत्रामधून निघाले. ज्याला तुम्ही आम्ही भूवैकुंठ म्हणतो त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबराय आले. आल्याच्या नंतर परंपरेनुसार चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि स्नान करून भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये स्वतः सुंदर प्रकारचे माऊली ज्ञानोबराय उभा राहिले. आता ऐका, माऊली ज्ञानोबराय मनोमन विचार करतात, अरे जो भगवान परमात्मा 60 हजार वर्ष तपाचरण करून न प्राप्त होणारा, व्रतवैकल्याधिक साधना करून जपतपानुष्ठानाधिक कर्म करून न प्राप्त होणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा आज मूर्तिमंत साक्षात समोर माझ्या उभा आहे. योगियाच्या ध्यानी ध्याता न तुडसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. अरे 60 हजार वर्ष तपाचरण करून योग्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा न जाणारा पांडुरंग परमात्मा आज मूर्तिमंत स्वरूपामध्ये माझ्या समोर उभा आहे. म्हणून साहजिकच माऊली ज्ञानोबरायच्या अंतःकरणामधील जे प्रेम होतं ते उचंबळून आलं. परिणामी डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. धावत पळत जाऊन माऊली ज्ञानोबरायने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदामध्ये आपल्या नेत्राश्रूंनी अभिषेक केला. तेवढ्याच प्रेमाने माझ्या माऊली ज्ञानोबरायांना अलगद असं उचललं पांडुरंगाने आणि घट्ट अशी मिठी मारली. याला म्हणायचं बाबा देव आणि याला म्हणायचं संत. बरं का भाऊ, मी नेहमी सांगत असतो या जगाच्या पाठीवरती अनेक प्रकारचे धर्म अस्तित्वात आहेत. जरा कान उघडे ठेवून ऐका बरं का. तुम्हाला कथा तर ऐकायला भेटणारच आहे, पण हेही सांगणं महत्वाचं आहे. हा, या जगाच्या पाठीवरती अनेक प्रकारचे धर्म अस्तित्वात आहेत. या जगाच्या पाठीवरती अनेक प्रकारचे पंथ, उपपंथ आणि संप्रदाय अस्तित्वात आहेत. पण वारकरी संप्रदायासारखा महाराज पंथ नाही, वारकरी संप्रदायासारखे संत नाहीत, वारकरी संप्रदायासारखे ग्रंथ नाहीत आणि वारकरी संप्रदायासारखा आपल्या भोळ्या भावड्या भक्तांवरती प्रेम करणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा नाम भगवंत देखील तुम्हाला इतर धर्मामध्ये पाहायला भेटणार नाही. बरं का, आणखी एक वैशिष्ट्य सांगू का संप्रदायाचं, ऐका ना. अरे जगाच्या पाठीवरती जेवढे म्हणून काही धर्म आहेत ते धर्म हे मानवाने निर्माण केलेले आहेत. मला सांगा ना, बौद्ध धर्माची प्रतिष्ठापना कोणी केली हो? गौतम बुद्धांनी केली, ते सुद्धा मानव होते. मला सांगा इस्लाम धर्माची प्रतिष्ठापना कोणी केली? मोहम्मद पैगंबरांनी केली, ते सुद्धा मानवच होते. मला सांगा महानुभव पंथाची प्रतिष्ठापना कोणी केली? चक्रधरांनी केली, ते सुद्धा मानवच होते. मला सांगा जैन धर्माची प्रतिष्ठापना जरी दुसऱ्याने केली असेल, पण ज्यांना आपण 24 तीर्थकर म्हणून ओळखतो ते वर्धमान महावीर सुद्धा मानवच होते. पण वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना कोणी मानवाने केली नाही. या वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना कोणी केली मी बोलत नाही, माझे माऊली ज्ञानोबराय बोलतात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ही माऊली ज्ञानोबरायांपर्यंत परंपरा येते. सांगायचं तात्पर्य, या वारकरी संप्रदायाची हत्तीच्या मस्तकासारख्या विशाल संप्रदायाची प्रतिष्ठापना ही स्वतः भगवान शिवांनी आपल्या स्वतःच्या करकमलाने केलेली, म्हणून ईश्वर निर्मित संप्रदाय वारकरी संप्रदाय. म्हणून या वारकरी संप्रदायासारखा भगवंत देखील प्रेम करणारा तुम्हाला इतर धर्मामध्ये भेटणार नाही.
माझ्या माऊली ज्ञानोबरायांना अलगद असं उचललं, छातीशी लावलं आणि भरलेल्या डोळ्यामध्ये पाहून आज माऊली ज्ञानोबरायांकडे एक प्रश्न केला, माऊली अहो काही काम जर होतं तर मी आलो असतो ना आनंदीला, तुम्ही का बरं इकडे येण्याचे कष्ट केले? त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, नाही पांडुरंगा, मला या संपूर्ण भूतलावरील तीर्थयात्रा करावी अशी इच्छा निर्माण झाली आणि म्हणून मी तुझ्याकडे आज्ञा मागण्याकरता आलोय आणि तुझ्यासोबत असणारा तुझा जो भक्त आहे ना नामदेव, त्या नामदेवाला माझ्या सोबत पाठवा. कोण म्हणायला लागलं? माऊली म्हणू लागलेत बरं का. तेवढ्यामध्ये पंचपक्वान्नाचं ताट घेऊन नामदेव महाराज आतमध्ये प्रवेशच करत होते. ऐका, नामदेव महाराजांनी माऊलींचं आणि पांडुरंगाचं बोलणं ऐकलं. तिरप्या नजरेने पांडुरंगाने नामदेवाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर नामदेवाकडे पाहून पंढरीश पांडुरंग परमात्मा स्मितहास्य करून माऊलीला सांगतात की माऊली, माझ्या नामदेवाला घेऊन जायचं का? काही हरकत नाही, जा म्हणे घेऊन. असे मोठमोठाले डोळे करून नामदेव महाराजांनी गरगर डोळे फिरवले आणि पांडुरंगाकडे पाहिलं आणि सांगितलं, पांडुरंगा, रात्री काय ठरलं होतं आपलं? कारण दोघांचं रात्री ठरलेलं होतं बरं का. पांडुरंग परमात्मा म्हणत होते, नामदेवा, माझे चरण सोडून मी तुला कधीही दुसरीकडे पाठवणार नाही. आणि नामदेव महाराज म्हणत होते, मी तुझे चरण सोडून दुसरीकडे कुठं जाणार नाही. कोण म्हणत होतं? नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला विचारलं, का हो म्हणे, आपलं रात्री ठरलं होतं ना, आता तुम्ही जाण्याची आज्ञा कसं काय केली मला? त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, अरे समोर मागणारी व्यक्ती कोण आहे ते तर बघ. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. अरे हा सामान्य ज्ञानी नाही, ज्ञान्यांना सुद्धा जन्माला घालणारी आई आहे. योगी नाही, योग्यांना सुद्धा जन्माला घालणारी ही योग्यांची माऊली आहे. आणि या माऊली ज्ञानोबरायचा अधिकार हा सामान्य नाही रे. तुला सांगू का, माझ्या माऊली ज्ञानोबरायचं ज्ञान नंतर प्रगट झालं नाही, माऊली ज्ञानोबरायच्या अगोदर त्यांचं ज्ञान प्रगट झालं आणि नंतर माऊली ज्ञानोबराय खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकामध्ये प्रगट झाले. जसं सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा, जसा सूर्य नंतर उगवतो, सूर्याचा प्रकाश अगोदर धरणीवरती पडतो, तसं माऊलींचं ज्ञान अगोदर प्रगट झालं रे आणि नंतर माऊली ज्ञानोबराय प्रगट झाले. नामदेवा, तुला जावंच लागेल, पण तू असं का समजतोस की मी दुसऱ्या सोबत कोणाकडे तरी तुझ्या दुसऱ्या सोबत पाठवतोय म्हणून? हा, तुला माहितीये का, देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अरे मी दुसऱ्या सोबत पाठवत नाही, मी माझ्या सोबत तुला घेऊन जातोय, फक्त स्वरूप बदललेलं आहे. माऊली ज्ञानोबराय आणि मी वेगळे नाहीत, ज्ञानदेव आत्मा माझा, म्हणून तुला जावं लागेल. महाराज नामदेव महाराज जायला तयार झाले, पण नामदेव महाराजांनी एक आड घातली, पांडुरंगा, आता हे आहेत योगी, हे आहेत ज्ञानी, आता हे म्हणतील पडाया अमक्या देवाचे पाय, पडाया तमक्या देवाच्या पाय, पडाया खंडोबाच्या पाय, पडाया लक्ष्मी आईच्या पाय. मी अजिबात दुसऱ्या देवाचं पाय पडणार नाही, कारण ज्या देवाचे कमरेवर हात नाहीत मी त्याला देवच समजत नाहीत. कटेवर कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. एकविध भावात्मक स्वरूपातून भक्ती करणारे वारकरी संत होते. मग तुम्ही म्हणाल, महाराज आज गोस्वामी तुलसीदासजी असू द्या, माऊली ज्ञानोबराय असू द्या, नाथ असू द्या, यांनी भगवान गणेशाची वंदना का केली? याच्या पाठीमागचं कारण सांगतो, ऐका आता. जरी एकविध भावात्मक स्वरूपातून भक्ती करणारे वारकरी संत होते, पण अनेकत्वामध्ये एकत्व पाहण्याची दृष्टी सुद्धा आपल्या वैश्विक सनातन हिंदू धर्मीयांची आहे. महाराज मला सांगा ना, आपण बैल पोळ्याच्या दिवशी पूजन करतो, कशाचं? आपण बैलाचं पूजन करतो, एक बैल जनावर म्हणून पूजन करतो त्याचं आपण, का ईश्वरीय सत्ता किंवा ईश्वरीय अंश म्हणून आपण त्याचं पूजन करतो? तर तो सुद्धा आमचा ईश्वराचा अंश आहे. त्याच्या हृदयामध्ये सुद्धा तो भगवान परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामू, त्याच्याही हृदयामध्ये अंश स्वरूपाने आत्मस्वरूपाने माझा तो भगवान परमात्मा भरून उरलाय, म्हणून आपण त्याचं ईश्वर म्हणून पूजन करतो. मला सांगा, नागपंचमीच्या दिवशी आपण पूजन करतो माणसाचं, जागे आहेत ना तुम्ही का झोपलेले आहेत? नागपंचमीच्या दिवशी पूजन कशाचं करतो आपण? असं फ्रेश बसा बरं का तुम्ही जरा. नागपंचमीच्या दिवशी आपण पूजन करतो कशाचं? सापाचं. मग साप समजून एखादा सरपटणारा प्राणी समजून करतो का त्याच्यामध्येही आपला काय आहे? तो भगवान परमात्मा नारायण भरून उरलाय म्हणून करतोय. तीही ईश्वरीय सत्ता, ईश्वरीय अंश म्हणून आपण खऱ्या अर्थाने आपण त्याचं पूजन करतो. अरे माझ्या नामदेव महाराजांनी महाराज कुत्र्यामध्ये देव पाहिला बरं का, सद्गुरूंची कृपा झाल्याच्या नंतर.
नामदेव महाराज पंचपक्वान्नाचं ताट घेऊन सुंदर प्रकारचं भोजन करण्याकरता बसले. सुंदर प्रकारचा वैश्वदेव केला. ओम ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मवेतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. वैश्वदेव केला आणि वैश्वदेव केल्याच्या नंतर त्या ताटामध्ये हात घालण्याकरता हात घातला महाराज नामदेव महाराजांनी. तेवढ्यामध्ये धावत पळत एक कुत्रा आलं. कुत्र्याने नामदेव महाराजांच्या त्या ताटामधली पुरणाची पोळी आपल्या तोंडाने उचलली आणि उचलल्याच्या नंतर कुत्र धावायला लागलं. नामदेव महाराजांनी वाटी हातामध्ये घेतली. कुत्र्याला वाटलं नामदेव महाराज वाटी आपल्याला मारण्याकरताच हातामध्ये घेतली की काय. कुत्र पुढं नामदेव महाराज पाठीमागं, कुत्र पुढं नामदेव महाराज पाठीमागं. असं बघता बघता मैल दर मैल महाराज ते असे पळत सुटले बरं का दोघ जण. पण नामदेव महाराज म्हणत होते, देवा ओ देवा ओ कोरडी पोळी खाऊ नका देवा, मी त्या पोळीवरती तुपाची धार धरतो म्हणे देवा, तुमचं पोट दुखेल. म्हणजे त्या कुत्र्यामध्ये सुद्धा ईश्वरीय तत्व पाहिलं महाराज. अनेकत्वामध्ये एकत्व पाहण्याची दृष्टी वारकरी संतांची. अरे काशी विश्वेश्वरामधून गंगेचं सुंदर प्रकारचं जल घेऊन निघाले नामदेव. कोण? शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज. निघाल्याच्या नंतर वाटेमध्ये तहानेने व्याकुळ झालेलं, गडबड 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 लोळत असलेलं गाढव पाहिलं ना नाथबाबांनी. आणि पाहिल्याबरोबर त्या गाढवाला पाहिलं संत हृदय होतं. द्रवल्या गेलं दुःखवे अनेकांच्या दुःखे. त्याचं ते दुःख पाहून अंतःकरण द्रवल्या गेलं. आणि स्वतः शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आता मला जायचं होतं रामेश्वरला, पण याच्यामध्येच माझा रामेश्वर आहे, याच्यामध्येच माझा काशी विश्वेश्वर बसलेला आहे. माझ्या नाथबाबांनी त्या गाढवाला सुद्धा पाणी पाजलं. म्हणजे गाढवामध्ये सुद्धा ईश्वरी तत्व पाहण्याची दृष्टी आपल्या वारकरी संतांची आहे. म्हणून जरी भगवान गणेशाची स्तुती केली तरी तुका म्हणे शोधून पाहे ईश काय विठ्ठल गणपती दुजानो हे. विठ्ठल आणि भगवान गणेश एकच ते ईश्वरीय तत्व आहेत, ते वेगळे नाहीत. म्हणून भगवान गणेशाची वंदना चौपाईमध्ये काही केली आणि केल्याच्या नंतर काही सुंदर प्रकारचं भगवान परमात्मा सीता आणि रामचंद्राची वंदना केली. काही चौपायामध्ये भगवान शिवजी आणि माता पार्वतीची सुंदर प्रकारची वंदना केली. आणि सुंदर प्रकारचं या ग्रंथ निर्मितीचं कारण सांगितलंय. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, मी माझ्या अंतःकरणाच्या सुखा करता सुंदर प्रकारचं भगवान परमात्माचं हे रामचरित्र लिहितो असं कारण सांगितलं. आणि प्रथमतः चौपाईला सुरुवात करत असताना गोस्वामी तुलसीदासांनी वंदना केली ती सद्गुरु महाराजांची. कारण सद्गुरु शिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने त्या भगवान परमात्म्यापर्यंत नेण्याकरता महाराज दुसरं कोणी कारणीभूत ठरत नाही बरं का. अहो त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग कोण आपल्याला दुसरं सांगून जाईल. म्हणून तर एका कवीला म्हणावं लागलं, अब तुम्हा कब स्मरो